राज ठाकरे शिंदेंना का पाठिंबा देत आहेत, यामागे नेमके कारण काय आहे? उद्धव ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जाणार आहे का? पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मित्रांनो, त्या मुंबई महापालिकेमध्ये महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंनी भाकरी फिरवत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिलाय। शिंदेंच्या शिवसेनेला राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जाहीर पाठिंबा दिलाय। या संदर्भातील माहिती श्रीकांत शिंदेंनीच दिली आहे। श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवलीमधील 53 शिवसेना नगरसेवकांसहित गट स्थापन करण्यासाठी पोहोचले होते। त्याचसोबतच मनसेचे माजी आमदार राजू पाटीलही कोकण भवनात पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या। हे दोन्ही नेते एकत्र आयुक्तांच्या कार्यालयात होते। मनसे शिंदेंच्या शिवसेनेला जाहीर पाठिंबा का याची चर्चा असतानाच काही वेळात आयुक्तांच्या कॅबिनमधून बाहेर पडलेल्या श्रीकांत शिंदेंनी मनसेंना आम्हाला पाठिंबा दिल्याची जाहीर घोषणा केली आहे। मनसेने शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय। विकासासाठी मनसेने महायुतीला जाहीर पाठिंबा दिलाय। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आज बैठक होणार। महापौर आणि उपमहापौर कोण होणार हे ठरवण्यासाठी बैठक होईल। महायुतीच्या महापौर कल्याण डोंबिवलीत बसणार। वंचिताने देखील आम्हाला जाहीर पाठिंबा दिलाय असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये महापौरावरून चुरस आहे। आता मनसेच्या पाठिंब्याने शिंदेंची शिवसेना बहुमताच्या अधिक जवळ पोहोचल्याने त्यांचा महापौर असेल असं सांगितलं जातं। मात्र आता श्रीकांत शिंदेंनी भाजपाला सोबत घेणार असल्याचे संकेत दिल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीसोबत मनसेचा वेगळाच पर्यटन दिसणार आहे। भाजपाला सोबत घेण्याचे संकेत असले तरी महापौर पदावर शिंदेंची शिवसेना दाव सांगेल असं दिसतंय। मनसेने आज कोकण भवनामध्ये आयुक्तांसमोर 5 नगरसेवकांचा गट स्थापन करून शिंदे सेनेला जाहीर पाठिंबा दिलाय। एकनाथ शिंदेंची शिवसेना 53 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर भारतीय जनता पक्ष 51 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 10 जागा जिंकल्या आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 5 जागांवर विजयी झालेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट क्रमांक 2 आणि 1 जागेवर विजयी झालेत। 122 सदस्यांच्या या महापालिकेत बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे।